कुंभमेळ्यामध्ये एक मुलगी फार प्रसिद्ध झाली, मोनालिसा. रुद्राक्ष तिने विकत असताना फार फेमस झाली. फार सुंदर होती मुलगी. तिला व्यवस्थित फसवून फरमान खान, एक ऍक्टर आहे तो फसवून आता तिला बरोबर ते लग्न करून ते केरळमध्येच, ते दोघेही त्या केरळचे नव्हे, दोघेही आउट ऑफ स्टेटचे आहेत. तर केरळ का? केरळ हा लव जिहादचं ट्रेनिंग आणि तिथं मतांतर कन्व्हर्शन करायचं व्यवस्थित सेंटर असल्यामुळं तिथं येऊन त्यांनी प्रोटेक्शन घेऊन दाखवायसाठी त्यांनी फक्त एक देवळात केलेलं आहे. पण निश्चित सांगतो, ती आज नाही उद्या मोनालिसा बदलून तिला बुरका घालण्याचा निश्चित होणार आहे. हे लव जिहादच आहे, मी असं स्पष्ट सांगतो. केरळ स्टोरी 2 हा चित्र सर्व हिंदू समाज कुटुंब सहित, मुलांना सहित घेऊन जाऊन दाखवावं. हा चित्र फक्त मनोरंजन नव्हे, तर हा चित्र एक संदेश आहे, विचार आहे, सिद्धांत आहे की आपले घरातले मुली कसं फसवून लव जिहादच्या प्रकरणामध्ये अडकवायला लागलेत, बुरका घालायला लागलेत आणि गोमांस त्यांच्या खायला हे करायला लागलेत. ते सगळं चित्रमध्ये अत्यंत वास्तविक सत्य घटना आधारित चित्र आहे. इस्लाम मध्ये कसं काय त्यांनी टॉर्चर करतात, क्रौर्य आहे, वास्तविक चित्र दाखवलेलं आहे. आणि घरातले मुली कसं फसवतात हे व्यवस्थित चित्र दाखवलेलं आहे. लव जिहाद हा चित्रासाठी आम्ही गेल्या 25 वर्षापासून लढत आहे. हिंदू समाजाला मी आग्रह करतो, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक कुटुंब आपल्या सगळ्या सदस्यांना घेऊन हा चित्र पाहावा असं माझं विनंती आहे. कर्नाटकमध्ये फार मोठ्या प्रमाणानं हे चाललेलं आहे. श्रीराम सेना संघटन हेल्पलाईन डिक्लेअर करून 2 वर्ष झालं. जवळजवळ 8,000 कॉल आलेले आहेत. त्याच्यात 70% आम्ही सॉल्व्ह केलेला आहे. आतापर्यंत गेल्या 15-20 वर्षात आम्ही 4,800 मुलींना वापस आणलेला आहे. म्हणजे मुसलमानांच्या बरोबर पळून गेलेले त्यांना वापस आणून त्यांच्या घरी झोपवून त्यांना हिंदू मुलावर लग्न केलेलं आहे. असं फार मोठ्या प्रमाणाने चाललेला हा लव जिहादचं वास्तविक सत्य घटना आधारित केरळ नंबर 2, केरळ स्टोरी नंबर 2 हा चित्र पाहावा असं मी विनंती आग्रह करत आहे.